दुर्गराज राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत मराठा साम्राज्याची पहिली राजधानी. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि गड पाहण्यासाठी मित्रांनो आपण आज गडावरती जाणार आहोत आणि स्वराज्याची पहिली राजधानी पाहण्यासाठी आपण राजगड सर करणार आहोत. मित्रांनो आता आपण इथून ट्रेकिंग चालू करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो पहा, इथून आता आपण सुरुवात करणार आहोत. थेट आपण पाली दरवाजामध्ये जाणार आहोत. चला तर पाहूया पुढे. मित्रांनो असे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातनं जाण्याची मजा मित्रांनो काहीच वेगळीच आहे. पक्ष्यांचे आवाज, किलबिल कसं करत करत मित्रांनो आपण राजगड ट्रॅकिंग पूर्ण करणार आहोत आणि वरती जाऊन मित्रांनो आपण गड एक्सप्लोर करणार आहोत. हा किल्ला महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हे तालुक्यात गुंजवणी गावात पाली गावापाशी आहे. मित्रांनो पालीकडनं असे गड चढण्यासाठी पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी कसे पोचायचे? पुणे स्वारगेट येथून गुंजवणी किंवा पालीसाठी एसटी बस उपलब्ध आहे. जय शिवराय. गेला पुढं. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. जय. जय शिवराय. मित्रांनो या पायवाटेवरनं चालत असताना मित्रांनो तुम्ही सावकाश चालत जावा, तरच तुम्हाला दम लागणार नाही. जर तुम्ही कसे पण चाललेत तर तुम्ही आवश्यक दमा आणि सारख्या सारख्या पाण्याच्या बॉटल संपवत राहा. हे बघा, हा बघा छोटा मावळा कसा गड चढत आहे पहा. उत्सुकता आहे वरती गडावरती जाण्याची. मित्रांनो अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो मावळे आहेत मित्रांनो. राजगड किल्ला पुणे ते राजगड सुमारे 58 किलोमीटर असून कारने साधारण 2 तासात पोहोचता येते. मित्रांनो हा वरती हा राजगड आहे आणि आता आपण काहीच वेळात वरती पोहोचणार आहोत. आणि आता आपण राजगडच्या मेन दरवाजापाशी पोहोचणार आहोत. ट्रेकिंगसाठी गुंजवणी किंवा पाली या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात. हा समोर दिसणारा राजगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. आपण राजगड किल्ल्यामध्ये पाली दरवाज्यातून आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. पहा मित्रांनो, स्थापत्य या दरवाजाची रचना अतिशय मजबूत असून शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहेत. दरवाजा अरुंद आहे, त्यामुळे मोठ्या सैन्याला एकाच वेळी आत येणे कठीण होत. पहा, विदेशी नागरिक आपले गड किल्ले पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. एवढी राजांची ख्याती आहे पहा त्या जगभरामध्ये. हा दुसरा दरवाजा आहे. पाली दरवाजा हा किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग असून शत्रूपासून किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी दुहेरी दरवाजे बांधण्यात आले होते. बाहेरील दरवाजा हा पाली दरवाजा आणि आतील दरवाजा हा महादरवाजा आहे. मित्रांनो, यांच्यामध्ये सुमारे 200 मीटर अंतर आहे, त्यामुळे शत्रूंना एकाच वेळी दोन्ही दरवाजे तोडणे कठीण होत असे.
आता आपण या प्रवेशद्वारामधनं मुख्य गडावरती आता आपण प्रवेश करत आहोत. राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. पाली दरवाज्यातनं आतमध्ये आल्यानंतर हा प्रथम मित्रांनो राणीचा तलाव लागतो. राणीचा तलाव बघून झाल्यानंतर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी वरती येतो. सदर आहे मित्रांनो इकडे आणि ह्या साईडला राज सदर आहे मित्रांनो, तिथं पण आपण जाणार आहोत. ह्या साईडला मित्रांनो पद्मावती माची आहे, तिकडे आपण जाणार आहोत. तर आपण पहिलं जाऊ मित्रांनो तर पद्मावती माचीकडे जाणार आहोत. ह्या साईडला तिकडे काय काय पाहायला मिळते ते आपण पाहणार आहोत. चला तर जाऊया पुढे. गड अरुंद असल्यामुळे गडावरती फिरण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. गडावरती 3 माची आहेत. एक पद्मावती माची, एक सुवेळा माची आणि एक संजीवनी माची आणि एक बालेकिल्ला आहे. ह्या साईडला मित्रांनो अंबारखाना आहे, तो आता आपण पाहूया. अंबारखाना म्हणजे काय? धान्याचा मोठा साठा करण्याची जागा म्हणजे धान्य कोठार. त्या अवस्थेमध्ये आहे मित्रांनो इथं अंबारखाना होता. सदरेच्या जवळच मित्रांनो पहा. मित्रांनो तिथूनच डायरेक्ट मित्रांनो आपण कोठार बघणार आहोत दारुगोळ्यांचा. हे पहा मित्रांनो इथे दारूखाना तर आहे. गडावरील दारुगोळ्याचे कोठार म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि युद्धासाठी आवश्यक असलेला दारुगोळा म्हणजे बंदुका, तोफा, बारूद, इतर शस्त्राचे ठेवण्याची एक सुरक्षित जागा किंवा इमारत होय. आणि मित्रांनो तोफ आहे जुन्या, आता काही तुटलेले आहे. मित्रांनो असे हे राजवाड्यांचे अवशेष आहेत सध्याला गडावरती पाहण्यासाठी. गडावरील राजवाड्याचे अवशेष म्हणजे एकेकाळी गडावर असलेल्या राजवाड्यांच्या इमारतीचे, तटबंदीचे आणि बांधकामाचे उरलेले भाग, जसे की भिंतींचे पाया, जोते, विटा, दगडी बांधकाम. मित्रांनो स्वराज्याचं तोरण बांधल्यानंतर आपल्या स्वराज्याचा हळूहळू विस्तार वाढत गेल्यानंतर मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राजगड आपल्या स्वराज्यामध्ये घेतला. त्याच्यानंतर मित्रांनो हळूहळू स्वराज्य वाढल्यावरती या राजगडला मित्रांनो आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवली मित्रांनो. तो हा आपला राजगड आहे. त्या किल्ल्यावरचे आज आपण अवशेष पाहत आहोत. आणि आता आपण जाणार आहोत पद्मावती माचीकडे. ह्या साईडला मित्रांनो पद्मावती माची ती पाहायला आपण जाणार आहोत. चला तर जाऊया तिकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1646च्या सुमारास मुरुंब देव या नावाने ओळखला जाणारा राजगड किल्ला जिंकून घेतला. मित्रांनो हे आहे रामेश्वर मंदिर. भारत माता की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
मित्रांनो आता आपण जाणार आहोत पद्मावती मंदिरामध्ये. स्वराज्याच्या स्थापनेत या देवीला कुलदेवता मानले जात असे. हे मंदिर केवळ धार्मिक नसून गडाच्या सुरक्षेचे आणि प्रशासनाचे केंद्र होते आणि आजही ते राजगडच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे. हे मंदिर मित्रांनो प्रशस्त आहे. या मंदिरामध्ये आपण राहण्याची सोय होऊ शकते. हे मंदिराच्या बाजूला पाण्याचं टाका आहे. हे सध्याला ह्या टाक्यामधलं पाणी पितो आपण मित्रांनो. मित्रांनो इथं कचेरी होती. प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी आणि महत्त्वाच्या बैठकी घेण्यासाठी वापरली जाणारी जागा म्हणजे कचेरी मित्रांनो. मित्रांनो महाराणी सई साहेबांची मित्रांनो ही समाधी आहे. गड पाहायला मित्रांनो खूप वेळ लागतो, तरी पण आपण जेवढं लवकर आवरता येईल तेवढं आपण गड सर्व कव्हर करणार आहोत. मित्रांनो आता आपण पद्मावती तलावापाशी जात आहोत. जल व्यवस्थापन गडावर पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून आणि योग्य ठिकाणी बांध घालून या तलावाची निर्मिती केली आहे, ज्यामुळे गडावरील सैन्यांना आणि रहिवाशांना वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण होत असे. असे गडावरती मित्रांनो भरपूर माकडं आहेत मित्रांनो, त्यांच्यापासून सावध राहा. खायला बियाला आणला असेल तर नीट ठेवा. मित्रांनो हा तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ला हा स्वराज्यातील पहिला किल्ला आहे. तो किल्ला जिंकून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. तो हा समोर दिसतोय तो. मित्रांनो ही गुंजवणे गावात येताना मित्रांनो आपण चोर दरवाजाने आतमध्ये येतो. हा चोर दरवाजा आहे आणि इथून आपण प्रवेश करतो मित्रांनो. आणि ही चोर वाट असल्यामुळे खूपच अवघड आहे. हा दरवाजा गडाच्या संरक्षणासाठी एक गुप्त मार्ग म्हणून वापरला जात असे, जेणेकरून शत्रूंना सहज प्रवेश मिळत नाही आणि सैन्यांच्या हालचालीची गुप्तता ठेवता येत असे. आता आपण चोर दरवाजाने आतमध्ये येतो. आता आपण जाऊया पुढे सोयगाव मातीवरती, तिकडचं आपण पाहूया दृश्य. हे मित्रांनो राज सदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारासाठी, न्यायदानासाठी आणि महत्त्वाच्या बैठकीसाठी वापरलेली एक मोठी जागा किंवा सभागृह होतं. हे ठिकाण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी असून येथे महाराज आपल्या दरबारातील कामकाज चालवत असत. हे मित्रांनो आता आपण राज सदरेवरनं डायरेक्ट माचीवरती जाणार आहोत. मित्रांनो इथून आता सोयला माचीला रस्ता जातो मित्रांनो, ही पायवाट. तिकडे आता आपण जाऊया. मित्रांनो हा किडा तुम्हाला माहिती आहे का? सर्वत्र आढळतो मित्रांनो आणि हा रात किडा आहे. त्याचा आवाज बघा, ची 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 ची. तुमच्याकडे ह्या किड्याला काय म्हणतात मित्रांनो? मित्रांनो असे लाखो मावळे गडाला भेट देत असतात. काय करताय? न्यारी करताय काय? भारी आणलो. हो या कोणा काय जातं घ्या अजून एक आवडणार तुम्हाला. एक नंबर आवडणार आहे घ्या. एकच घ्या. स्वर्गामधलं मित्रांनो जेवण पहा. चपाती गडावरती मस्त पैकी एकदम खातात मित्र. ओके ओके घ्या. चपाती आणि काय बाय चपाती आणि महाद्या म्हणा. काय काय महाद्या. लय भारी. चल ओके. हो हो वैभव कोकणातील म्हणून आहे बघ.
मित्रांनो, सुवेळा माचीकडे जात असताना हे मारुतीरायाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण सुवेळा माचीकडे जाणार आहोत. आता मित्रांनो आपण ह्या मंदिरापासून जाणार आहोत लेफ्टनी सुवेळा माचीकडे. मित्रांनो, राजगडाची उंची समुद्र सपाटीपासून 1376 मीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1646 मध्ये जिंकला. हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून राजगड ठेवले. पुढे तो 26 वर्ष 1646 ते 1674 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होती. दात आहे मित्रांनो दळण करण्यासाठी. हे मित्रांनो सुवेळा माची आहे. या सुवेळा माचीपासून मित्रांनो आपल्याला मित्रांनो आता आपण सुवेळा माचीवरती आलो आहोत आणि हे सुवेळा माचीपासून खूप छान दृश्य आहे मित्रांनो. खूप दूरवर नजर ठेवता येते मित्रांनो. ह्या साईडला मित्रांनो प्रतापगड. सुवेळा माची पूर्वेकडे पसरले असल्याने शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी मोक्याची जागा होती. तिची रचना अशा प्रकारे केली होती की पूर्वेकडून येणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल. या माचीची बांधलेली नाळयुक्त तटबंदी आणि नैसर्गिक कडे यामुळे ती दुर्गम बनली होती. ज्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणे कठीण जात होते. खूप भारी वाटलं मित्रांनो ह्या साईडला येऊन. आणि आता आपल्याला नेड्यामध्ये जायचे, नेड पाहायचे मित्रांनो कसं आहे ते. आणि अजून आपल्याला संजीवनी माची बघायचे, बाले किल्ला बघायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो आता आपण नेड जाऊ का मी पहिला, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला पण. मित्रांनो आता आपण नेड तिथे जाणार आहोत. नेड्यामध्ये पावसाचे पाणी, वारा आणि हवामानातील बदलामुळे डोंगरातील मऊ खडक झिजून गेला आणि त्यातून नैसर्गिकरित्या बोगदा तयार झालेला आहे. पहा मित्रांनो, हा मित्रांनो आता आपण नेड कव्हर केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत बाले किल्ल्याला. त्याच्या अगोदर एक बुरुज आहे तो कव्हर करणार आहोत. चला तर जाऊया पुढे. मित्रांनो आता आपण सुवेळा माचीवरनं आता चिलखती बुरुजाकडे आलो आहोत. हा मित्रांनो चिलखती बुरुज आहे. हे मित्रांनो सुवेळा माची आपली झाली. समोर पहा हा चिलखत बुरुजवरनं असा मित्रांनो संपूर्ण नजारा दिसतो. मित्रांनो हा बुरुज गडावरच्या तटबंदीवर विशिष्ट ठिकाणी बांधलेला आहे, ज्यामुळे गडावरच्या सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवणे आणि शत्रूंना रोखणे सोपे जाते. त्यामुळे हा बुरुज मित्रांनो उंच आहे आणि सर्वत्र नजर ठेवता येत होती. मित्रांनो आता आपण बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत. सर्वात गडाचं उंच टोक. मित्रांनो कधी तुम्ही
राजगडवरती आले तर खूप दमायला होतं. शक्यतो मित्रांनो पहिली वरती आले कुठून पण राजगडवरती जर तुम्ही पाली दरवाज्यातनं आले तर प्रथम मित्रांनो सुवेळा माची करा, त्याच्यानंतर बाले किल्ला करा. बाले किल्ला झाल्यानंतर पद्मावती माची करा आणि त्याच्यानंतर लास्टला संजीवनी माची करा. आता तुमची दमछाक होणार मित्रांनो. शक्यतो तुम्ही गड पण अर्धवट सोडून जाल. त्यामुळे मित्रांनो सांगतोय की पहिले तुम्ही सुवेळा माची करा. आता आम्ही मित्रांनो चाललो आहे बाले किल्ल्यावरती आणि खूप शांत वातावरण आहे मित्रांनो. जर तुम्ही पहिली सुवेळा माची केली तर तुम्हाला मित्रांनो ऊन जास्त भासणार नाही. नाही तुम्ही जर तुम्ही पद्मावती माची केली तर तुम्हाला ऊन लागणार मित्रांनो. हे शक्यतो प्रथम सुवेळा माची करा. हो हो वॉक चालू का? होय होय. धन्यवाद. असं मित्रांनो वरती जाण्यासाठी पायवाट आहे. आता आपण इथून वर चढणार आहोत मित्रांनो. इथं बाले किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ही वाट आहे मित्रांनो. चढताना थांबावं लागते कारण का छोटीशी पायवाट आहे आणि बाजूने रेलिंग केली त्यामुळं काय वाटत नाही चढायला. आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आता आपण थोडंसं राहिले बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. इथं आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. मित्रांनो आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. हे बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. अजून पण भक्कम स्थितीमध्ये आहे. हा दरवाजा एक कठीण आणि अरुंद चढणीवर लागतो. या अवघड रचनेमुळे बाले किल्ला सहज जिंकता येत नसे आणि आक्रमणाच्या वेळी मोजक्या सैन्यांना घेऊन शत्रूवर तोंड देणे शक्य होत असे. असा हा मित्रांनो दरवाजा बनवलाय. मित्रांनो बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आल्यानंतर आपण जननी देवी मंदिराकडे जाणार आहोत. प्रथम हे मंदिर आहे मित्रांनो. हे आता आपण या मंदिरामध्ये आलो आहोत. आपण तर पाया पडून आपण पुढे जाणार आहोत. जननी देवी आता आपण पुढे मित्रांनो इथून आपण आता बाले किल्ल्याच्या मेन बेसवर जाणार आहोत. आता मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला चंद्रकोर तलाव आहे पहा. हा बाले किल्ल्यावरचा मुख्य पाण्याचा स्रोत आहे. किती गप्पी मासे आहेत रे. बापरे. चंद्रकोर तलावानंतर मित्रांनो ब्रह्मेश्वरी मंदिरामध्ये आलो. हे मित्रांनो ब्रह्मेश्वर मंदिर आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून गडावरच्या विविध ठिकाणापैकी एक आहे, जे गडावरच्या प्राचीनतेची आणि धार्मिक श्रद्धेची साक्ष देते. मित्रांनो आता आपण अजून वरती जाणार आहोत टॉपला. मंदिर पाहून आता आपण वरती जाऊया. चला मित्रांनो हा एक बुरुज आहे मित्रांनो. असे अनेक बुरुज आहेत गडाचे रक्षण करण्यासाठी. बाले किल्ला हा गडावरचा सर्वोच्च आणि सर्वात सुरक्षित भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 26 वर्ष राजगडावर आपले वास्तव केले आणि येथूनच स्वराज्याचा कारभार चालवला. बाले किल्ल्यावर महत्त्वाच्या इमारती आणि राजवाडे पहा आहेत मित्रांनो. सदर आणि दरबाराच्या जागा पण आहेत मित्रांनो. स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले याच बाले किल्ल्यावरनं. आणि स्वराज्य मित्रांनो 26 वर्ष हा आपला राजगड स्वराज्याची राजधानी होती पहिली मित्रांनो.
त्यावेळेसची राहण्याची जागा आहे मित्रांनो राजांची. आता फक्त असेच अवशेष आहेत. चला पुढे. मेन राजवाडा. मित्रांनो राजगडावरती सर्वात पवित्र ठिकाण मित्रांनो हे आहे. हे मेन राजगडावरचे बाले किल्ल्यावरचं ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील राजगड किल्ला जिंकून घेतला. त्यावेळेस हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या अखत्यारीखालील शहाजी राजांच्या जहांगीरीत एक भाग होता. हे 2 डोळे दिसतात पहा. मित्रांनो आता आपला बाले किल्ला एक्सप्लोर झालाय आणि आता आपण पण मित्रांनो जाऊया संजीवनी माचीकडे. चला तर जाऊया पुढे. मित्रांनो आता आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे संजीवनी माचीकडे जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. आणि आता आपण तिकडे चाललो आहोत. चला मित्रांनो असं संजीवनी माचीकडे जाण्यासाठी पायवाट आहे. त्या पायवाटेने मित्रांनो आता आपण संजीवनी माचीकडे जाणार आहोत. आणि असंच सह्याद्रीच्या कुशीमध्ये असे मित्रांनो अनेक गड किल्ले आहेत. संजीवनी माची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिची दुहेरी आणि काही ठिकाणी तिहेरी तटबंदी. ही चिलखती तटबंदी शत्रूला भेदणे अत्यंत कठीण होत असे. शत्रूंना किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी रक्षणासाठी अनेक थर पार पाडावे लागतात, ज्यामुळे त्यांना मोठा धोका बसत असे. ही किल्ल्यावरच्या पश्चिम नैऋत्य टोकाकडे सुमारे 2.5 किलोमीटर पसरलेली आहे आणि तिच्यावरती गुंजवणी, कांदी आणि वेलवंडी नदीच्या खोऱ्यावर तसेच तोरणा किल्ल्यावर लक्ष ठेवता येत असे. हे स्थान गडाच्या पश्चिमेस बाजूस संरक्षण आणि परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे होते. काय माहिती मित्रांनो ह्या पुढं बघा संजीवनी माची. इथून जात असेल रे बाळा जाण्यासाठी आहे ना. मित्रांनो परत एक दरवाजा आहे. तो दरवाजा क्रॉस करून परत मित्रांनो संजीवनी माचीकडे जाण्यासाठी असे 3 दरवाजे आतापर्यंत आपल्याला क्रॉस केलेले आहेत. आपण जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक किल्ल्यांवरती हनुमानाचे मंदिर किंवा मूर्ती आढळतात. हनुमान हा वानर सैन्याचा भाग होता, ज्याने रावणाविरुद्ध श्रीरामाला मदत केली. त्यामुळे मराठा सैन्यासाठी हनुमान एक शौर्य आणि निष्ठा असलेले प्रेरणास्थान होते. सैनिकांमध्ये ऊर्जा आणि लढण्याची प्रेरणा कायम राहावी यासाठी अशा मूर्तींची स्थापना केली जात असावी. मित्रांनो फायनली आपण संजीवनी माचीकडे आलो आहोत. आणि ही पहा हे भव्य दिव्य मित्रांनो ही माची. आणि इथून दूरवरती नजर ठेवूया आणि आता आपण सूर्यास्त पाहूया. हे पहा ही मित्रांनो लास्ट माची संजीवनी माची. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असं का म्हणतात? तो मराठा साम्राज्याची राजधानी होता. शिवाजी महाराजांनी याच गडावर सर्वाधिक काळ वास्तव केले. त्याचे बांधकाम भव्य आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. तसेच तो इतर किल्ल्यांपेक्षा उंच आणि प्रभावी असल्याने त्याला गडांचा राजा असे म्हटले जाते. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या गडाचा इतिहास खूप मोठा आहे. तुम्हाला याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर नक्की कळवा.
या व्हिडिओमध्ये आपण राजगडची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण या गडाचा कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करून हे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा ऐतिहासिक आणि ट्रेकिंगच्या रोमांच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. हा महाराष्ट्रातील किल्ले सिरीजचा भाग होता. पुढील भागात आपण एक नवीन गडाची माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.